शिक्षक होणार आहे। आपल्या किशोर नावाच्या बंधूच्या आकाली झाल्या। त्यांचं स्वप्न पूर्ण करायची जिद्द घेऊन असंख्य किशोर किशोरींना त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी विशालजी बागडे यांनी किशोर करिअर पॉइंटची स्थापना केली। गेली अनेक वर्ष असंख्य विद्यार्थ्यांना त्यांच्या इच्छित ध्येयापर्यंत पोहोचवण्याचं कार्य ही अकॅडमी करते। त्यांच्या सोबत असलेल्या सन्माननीय ज्योतिताई बागडे, कोल्हापूर डिव्हिजनचं काम बघणारे सन्माननीय सचिनजी जाधव, श्री श्रीकांतजी कांबळे, अभिजितजी देसाई, सौ विभावरी पाटील, या अकॅडमीचे सर्व शिक्षक, प्राध्यापक, कर्मचारी आणि उपस्थित असलेले आपण सर्व पालक आणि विद्यार्थी मित्र, खरं तर आजचा कार्यक्रम उत्सव यशाचा आणि सन्मान कर्तृत्वाचा आहे। ज्यांनी आपल्या कष्टाच्या बळावर उदंड यश मिळवलं त्यांचं कौतुक करावं हा या कार्यक्रमाच्या पाठीमागचा हेतू आहे। असा एखादा कुलगौरवाचा ज्यावेळी कार्यक्रम असतो त्यावेळी मला माझ्या महाविद्यालयातले दिवस आठवतात। मी ज्यावेळी माझ्या महाविद्यालयात शिकत होतो, एकदा महाविद्यालयात गेलो त्यावेळी माझा पख्या नावाचा मित्र मला भेटला आणि म्हटला, तुला कळलं का? म्हटलं काय? म्हटला, कॉलेजमध्ये आज माझा सत्कार आहे। मला काही कळेना, माझ्या बरोबर बेंचवर बसणारा पख्या अचानक सत्काराच्या पात्रतेचा कस काय झाला? मी त्याला विचारलं, तुझा सत्कार काय? तो म्हटला, मी शास्त्रज्ञ झालो म्हणून माझा सत्कार आहे। मला पुन्हा काही कळेना, SY मध्ये शिकणारा पख्या अचानक शास्त्रज्ञ कसा काय झाला? मी त्याला विचारलं, तू कुठला शोध लावला? तो म्हटला, मी शास्त्रज्ञ आहे हा शोध मी लावला। पण आता महाविद्यालयात सत्काराची तयारी चालू होती त्यामुळे विश्वास ठेवणं भाग होतं। मी त्याला खोदून विचारलं, बाबा तू शास्त्रज्ञ कसा झाला? तू कुठला शोध लावला? त्यावर पक्या मला म्हटलं, माझं नाव काय? त्याला मराठीत पिठो हिंदी शब्द आहे, त्याला मराठीत काय? माराचं उलट काय? म्हटलं बदे संस्कृत शब्द आहे, त्याला मराठीत काय म्हणतात? म्हटलं बोले, पण बोलेचं उलट काय? म्हटलं लेबो, तर लेबो हे शास्त्रशास्त्र। पण मित्रांनो, हाच पक्या आज प्रकाश सावंत म्हणून ती माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची आणि आनंदाची। हेच वय असतं, हाच काळ असतो। याच वयामध्ये प्रेरणा भरता येतात, ऊर्जा देता येते, उर्मी निर्माण करता येते, काही करून दाखवण्याचा, करून पाहण्याचा, काही घडवण्याचा, घडवून पाहण्याचा जो काळ आहे तो हा आहे। या काळात जर पाठीवर कौतुकाची थाप पडली तर त्या प्रेरणेच्या बळावर माणसं अपेक्षित नव्हे त्याच्यापेक्षा कितीतरी उदंड यश मिळवू शकतात। ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे। कौतुकासारखं दुसरं सामर्थ्यच नाही। त्यामुळे मी वारंवार सांगतो की गुणवंतांचं कौतुक जरूर करावं, पण कौतुक करणाऱ्यांचं पहिल्यांदा कौतुक करावं या मताचा मी आहे। कारण जिथं कौतुक करणारी माणसं असतात तिथंच गुणवंत ठरतात। ही सगळ्यात आणि सगळ्यात मोठी वस्तुस्थिती। हाच काळ। ओल्या मातीच्या गोळ्याला जर हवा तसा आकार देता येत असेल तर योग्य वयातल्या मुलांनाही हवा तसा आकार देता येतो। ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे। फक्त माती ओली हवी आणि वय संस्कारक्षम हवं, ते अत्यंत गरजेचं आहे। त्यामुळे हा सगळ्यात महत्वाचा काळ आहे की या काळात तुम्ही या पिढीमध्ये प्रेरणा रुजवा, ऊर्जा उर्मी, काय जे वाटेल ते तुम्ही हवं ते घडवू शकता। 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य घडवलं। हे काय अचानक झालं? अकल्पित झालं? नाही। 12 वर्षाचे होते शिवबाराचे, त्यामुळे शहाजीराजे आणि मासाहेब जिजाऊंनी ठरवलं थोरले पुत्र संभाजीराजे शहाजीराजांबरोबर कर्नाटकातच राहतील आणि धाकटे पुत्र शिवबाराजे मासाहेब जिजाऊंच्या सोबत पुण्यात जातील आणि ते महाराष्ट्रात राज्यभा करतील। 12 वर्षाचे निघाले मासाहेबांबरोबर पुण्याला। आपला पुत्र 12 वर्षाचा निघालाय। जातेवेळी एका पित्यानं आपल्या पुत्राला काय द्यावं? आमचा मुलगा जर कुठे सहलीला निघाला तर आम्ही काय देतो? डबा, वेळेवर खा। फारच काळजी असेल तर आई सांगते नीट जा, नीट ये। आणखी काळजी असेल तर आई म्हणते बसमध्ये बसताना मधल्याच सीटवर बस। बाळ म्हणतं का? नाही, कुठनं कुणी ठोकलं तरी तू सुरक्षित, मागून कुणी भडकलं तरी तू सुरक्षित, बाळा तू जगला पाहिजे। मग 12 वर्षाचे शिवबाराचे निघाले। एका पित्यानं काय द्यावं?
शहाजीराजांनी जाणाऱ्या 12 वर्षाच्या शुभाराजांना स्वप्न दिलं, ध्येय दिलं, महत्वाकांक्षा दिली. स्वतः शहाजीराजांनी संस्कृत मधून लिहिलेली मुद्रा आपल्या 12 वर्षाच्या पुत्राच्या हाती सोपवली. काय होता मुद्रेत? प्रतिपत्य चंद्र लेखेवर वर्धिष्णू विश्ववंदिता शहसुनो शिवजातस्य मुद्रा भद्राय राजते. एक पिता आपल्याला काय सांगतो? प्रतिपदेच्या चंद्राच्या कलेप्रमाणे तुमचं राज्य वाढत वाढत जाईल आणि एक दिवस ते विश्वाला वंदनीय होईल. पुत्र अजून बेंगलोरातच आहे, पुण्यात जायचं आहे, स्वराज्याला सुरुवात व्हायची आहे. त्याच्या आधीच शहाजीराजे म्हणतायत आम्हास खात्री आहे तुम्ही राज्य उभा करालच. शहाजीराजाने असं नाही म्हटलं तुम्हाला जमेल का, तुम्ही कराल का, तुमच्या सवालच नाही, जमणारच. मी पुन्हा सांगतो, आमच्या पोरांच्या चुका काढण्यापेक्षा त्यांचं कौतुक करायची संधी शोधा, म्हणजे पोरं इतिहास घडवतील. पण आम्ही आमच्याच पोराला गाढवाशिवाय घरात बोलावत नाही. आपलंच ऐकले तरी गाढव. तुम्हाला माहिती आहे, महाराष्ट्रातल्या सगळ्या घाट रस्त्यांचा शोध गाढवांनी लावला. गाढवाला अलौकिक होते. पूर्वी महाराजांच्या काळात मावळे गाढवाच्या गळ्यात घंटा बांधायचे आणि त्याला डोंगरात सोडून द्यायचे आणि त्या घंटेच्या आवाजाच्या मागोमागं जात राहायचे. खाली पोचल्यावर लक्षात यायचं गाढवाने अत्यंत जवळचा मार्ग शोधलाय. सगळे घाट गाढवानी शोधले. मग आपण आपल्या मुलाला गाढव म्हणतो, जसा त्या गाढवात अलौकिक गुण आहे तसा आपल्या मुलात असेल ना. त्याचा शोध घेतलाय, त्याचा विकास केलाय, करता येईल ना, मोठं करता येईल ना. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती किशोर अकॅडमीचं मला कौतुक त्यासाठी करायचं आहे की हा कौतुक सोहळा त्यासाठी आहे. तुम्हाला जमणार, तुम्ही जगू शकता, अडचणच नाही. पराभव पहिल्यांदा रणात होत नाही, पराभव पहिल्यांदा मनात होतो. जी माणसं मनानं पराभूत असतात रणात जिंकूच शकत नाही, आणि जी माणसं मनानं जिंकलेली असतात रणात पराभूतच होत नाही. ही सगळ्यात महत्वाची. रण कुठलंही असो, ते जिंकायचं असेल तर आधी मन जिंकणं महत्वाचं. वर्धमान महावीरांनी उभ्या आयुष्यात एकही लढाई केली नाही, तरी आम्ही त्यांना महावीर म्हणतो. जे रण जिंकतात ते वीर आणि जे मन जिंकतात ते महावीर. ही सगळ्यात मोठी या जगामध्ये. तुम्हाला जर काही करायचं असेल तर दुसरा कुणीही तुम्हाला अडवू शकत नाही, तुम्हाला फक्त तुम्हीच अडवू शकता. या जगामध्ये दुसरा कुणी तुमच्यावर मर्यादा घालू शकत नाही, तुमच्यावर फक्त मर्यादा तुम्हीच घालू शकता. या जगात दुसरा कुणी तुमच्यावर बंधनं घालू शकत नाही, या जगात फक्त तुम्हीच तुमच्यावर बंधनं घालू शकता. या जगात दुसरा कुणी तुमचा पराभव करत नाही, या जगात फक्त तुम्हीच तुमचा पराभव करू शकता. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही कोण हवं जग ठरवत नाही, तुम्ही काय होऊ नये जग ठरवत नाही, तुम्ही ठरवत असता. तुमच्या मनात जे विचार आहेत त्या पद्धतीनं तुम्ही घडत असता. हे पहिलं लक्षात ठेवा. तुम्हाला करायचं आहे, तुम्ही ठरवलं पाहिजे. आधी मनात ठरवलं पाहिजे मला डॉक्टर व्हायचं आहे, मग नंतर जगातली कुठलीही गोष्ट एकदा नव्हे दोनदा तयार होते. माझ्या पुढचा हा माईक एकदा नाही दोनदा तयार झाला. पहिल्यांदा बनवणाराच्या मनात आणि मग प्रत्यक्षात. तुम्हाला डॉक्टर व्हायचं आहे, आधी मनात व्हावं लागेल, मग प्रत्यक्षात व्हाल. तुम्हाला इंजिनियर व्हायचं आहे, आधी मनात व्हावं लागेल, मग प्रत्यक्षात व्हाल. तुम्हाला IITians व्हायचं आहे, आधी मनात व्हावं लागेल, मग प्रत्यक्षात. ठरवा काय विचार आहे तुमच्या मनात, ते तुम्ही घडणार. तुम्ही यशस्वी झाला, तुम्ही यशाचा विचार करत होता म्हणून. तुम्ही अयशस्वी झाला, तुम्ही अपयशाचा विचार करत होता म्हणून. तुम्ही काय विचार करता त्याच्यावर ठरतं तुम्ही कोण होणार आहे. एका कैद्याला एकदा न्यायमूर्तीने फाशीची शिक्षा दिली, मृत्यूदंड. पण काही शास्त्रज्ञांना प्रयोग करायचे होते म्हणून त्यांनी न्यायमूर्तींना विनंती केली की या कैद्याला फासावर चढवून मृत्यूदंड देण्याच्या ऐवजी त्याला विषारी सर्पाचा दंश देऊन मृत्यूदंड द्या. न्यायमूर्ती म्हणली ठीक आहे, मृत्यूदंडच द्यायचा आहे, असा नाही तसा, फरक काय. ठरलं. आणि त्याच दिवशी त्या कैद्याला सांगितलं परवा दिवशी सकाळी 11 वाजता तुला विषारी सर्पाचा दंश देऊन मृत्यूदंड दिला जाणार आहे. 2 दिवस त्या कैद्याच्या डोक्यात एकच विचार होता, आपल्याला विषारी सर्पाचा दंश होईल
आणि आपण मरू. प्रत्यक्ष मृत्यूदंडाची वेळ जवळ आली. शास्त्रज्ञांनी त्या कैद्याच्या डोळ्याला पट्टी बांधली आणि सांगितलं, आता काही क्षणात तुला विषारी सर्पाचा दंश होईल. पण प्रत्यक्षात विषारी सर्पाचा दंश करण्याऐवजी शास्त्रज्ञांनी 2 टाचण्या घेतल्या आणि 2 टाचण्या त्या कैद्याला टोचल्या. सांगितलं, झाला सर्प विषारी, दंश झाला. अर्ध्या तासात त्या कैद्याच्या तोंडातनं फेस बाहेर आला आणि पुढच्या 1.5 तासात शरीर काळं निळं उठतो मरण पावला. प्रत्यक्षात दंश झाला होता का? नाही. 2 दिवस फक्त त्याच्या मनात विचार चालू होता, आपल्याला सर्पाचा दंश होणार आणि आपण मरणार. सर्प तुम्हाला मारत नाही, तुमच्या मनातला विचार तुम्हाला मारतो, हे पहिलं लक्षात असू द्या. मग काय विचार करायचा आपण? सकारात्मक सकारात्मक सतत चांगलाच विचार केला पाहिजे, हे लक्षात ठेवा. जपानी माणूस 120 वर्ष जगतो, सगळ्यांना माहिती. का 120 वर्षच का जगतो? तो काही वेगळं खातो का? पृथ्वीच्या बाहेर राहतो का? तो करतो काय? 120 वर्ष जगतो? जपानी माणूस 120 वर्ष जगतो कारण तो जन्माला आल्यापासून त्याला सांगितलं जातं, जपानी माणूस 120 वर्ष जगतो. तो काय 120 वर्ष जगतो? लहानपणापासून त्याच्यात विचार पेरलाय, जपानी माणूस 120 वर्ष जगतो. आणि आपल्यातल्या एखाद्याला विचार, कसं काय? नाही, आता काय राहिलंय, माणसाचं वय म्हणजे आता 60-70. तू कसा आहे? तुझा विचार 60-70 संपला, तुमचा विचार काय आहे त्याच्यावर घडतं काय होणार. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, सगळ्यात मनावरचा विश्वास ही फार महत्वाची गोष्ट आहे. फार. तुमच्याकडे काही असू दे काही नसू दे फरक नाही पडत, अजिबात फरक पडत नाही. तुमचा विश्वास काय सांगतो? युनिव्हर्सिटीतनं ड्रॉपआउट झालेला स्टीव्ह जॉब्स स्वतःच्या विश्वासाच्या बळावर टेक्नॉलॉजीचा बाप झाला. रेल्वेमध्ये तिकीट चेकर असणारा महेंद्रसिंग धोनी स्वतःवरच्या विश्वासाच्या बळावर क्रिकेट विश्वाचा बाप झाला. टीचर असणाऱ्या मदर टेरेसा स्वतःच्या विश्वासाच्या बळावर अवघ्या जगाच्या मदर झाल्या. ही मोठी माणसं कशाच्या बळावर घडली? रामेश्वरमला पेपर विकणारे APJ अब्दुल कलाम स्वतःच्या विश्वासाच्या बळावर या देशाचे राष्ट्रपती झाले. विश्वास काय आहे तुमचा? काय ठरवलंय तुम्ही? हे सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाचं. तुमचं आधी ध्येय ठरवलं. काही लोकांनी ठरवलंय, त्यांचं अभिनंदन. 11वीची काही मुलं आहेत, त्यांचं अजून ठरलंय की नाही मला माहिती नाही. काही लोकांचं ठरतच नाही, सगळ्यात मोठी आमची अडचण आहे. ठरतंय त्यांचं अभिनंदन. आमचं मला सांगा, जर टार्गेटच नसेल तर आम्ही करणार आहे काय? ठरवा ना आधी कुठं जायचंय, काय करायचंय. बऱ्याच लोकांचा निर्णयच होत नाही काय करायचं. मी एखाद्याला विचारतो, मग काय ठरलंय? नाही, बघू ना. हो पण कुठं? नाही, चाललंय ना. हो पण कुठं? नाही, चाललाय विचार. हो मग काय? नाही, चाललंय. नाही झालं तर? नाही, पप्पा म्हणलेत माझ्या जागेवर चिटकवतो. मला आमचा विषय. सगळ्यात मोठी अडचण आहे. ठाम निर्णय घ्या. काय करायचंय तेवढाच ठाम आणि मग त्याचा पाठलाग सुरू करा. सचिन तेंडुलकरनं इयत्ता 4थीत असताना ठरवलं, मला क्रिकेटपटूच व्हायचंय. संपला विषय. रमेश तेंडुलकरांच्या लक्षात आला, पोरामध्ये क्रिकेटच आहे. तेवढंच आणि तेवढंच. सचिन तेंडुलकर 12वीला इंग्रजीत नापास आहे, पण आज 12वीच्या इंग्रजीच्या पुस्तकात सचिन तेंडुलकरवर धडा आहे. एवढा धडा पुरेसा. जितके लवकर ठरवा तितके मोठे व्हाल. लवकर ठरवा कुठं जायचंय. उशीर करून उपयोग होत नाही, जमतच नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट, पटकन निर्णय घ्या. काय व्हायचंय? आणि एक गोष्ट लक्षात घ्या, मला हे जमेल का? मला जमणारच नाही, ह्या भानगडीत पडू नका. तुम्हाला त्या नियंत्रणानं सगळं दिलं नाही, काही दिलं नाही असं नाही आहे. प्रत्येकाला 2 हात आहेत, प्रत्येकाला 2च पाय आहेत, प्रत्येकाला 2 डोळे आहेत, प्रत्येकाला एकच डोकं आहे. म्हणजे हार्डवेअर सगळ्यांचं सेमच आहे ना. मग तरी पण यशस्वी फक्त 5%च माणसं होतात का? कारण त्यांचं सॉफ्टवेअर वेगळं असतं. हार्डवेअर एकसारखं आहे, तुमचं सॉफ्टवेअर काय आहे ते सकारात्मक आहे का नकारात्मक आहे त्याच्यावर अवलंबून आहे. मन हे तुमचं सॉफ्टवेअर आहे, सकारात्मक. ध्येय ठरवा, त्याला कुठं जायचंय, काय करायचंय ठरवून घ्या, मग प्रवास होतो. ध्येयाशिवाय प्रवासच होऊ शकत नाही अजिबात. पण आमची अडचण सगळ्यात महत्वाची, आम्ही निर्णय घेत नाही. का घेत नाही? भीती वाटते, नाही जमलं तर, आणि निर्णय चुकलाच तर. सगळ्यात मोठी अडचण.
म्हणजे माणसं 50 ओलांडली तरी नाही चाललाय ना विचार. आता कधी जवांच्या खांद्यावर जायची वेळ आहे. खेळा निर्णय पटकन नाही घेता. तुम्हाला माहिती आहे चंद्रावर पहिलं पाऊल टाकणाऱ्या मानवाचं नाव काय? नील आर्मस्ट्रॉंग. पण खरंच चंद्रावर नील आर्मस्ट्रॉंगच पहिलं पाऊल टाकणार होता का? नासाच्या योजनेनुसार चंद्रावर पहिलं पाऊल नील आर्मस्ट्रॉंग टाकणार नव्हता. मग त्यांचा मुख्य पायलट कोण? पाय कोण ठेवणार होता पहिला? त्याचं नाव आहे एडविन सी अल्डारिन. तो चंद्रयान मोहिमेचा प्रमुख पायलट होता. तो अमेरिकेचा वैमानिक, त्याला स्पेस वॉकिंगचा अनुभव होता म्हणून तो मुख्य पायलट. आणि त्याच्याबरोबर सहाय्यक हा गेला होता जो अमेरिकेचा नौसैनिक होता, नील आर्मस्ट्रॉंग. हे अपोलो यान ज्यावेळी चंद्रावर पोहोचलं त्यावेळी नासाच्या स्पेस सेंटरवरनं पहिला संदेश आहे, पायलट फर्स्ट. आणि एडविन सी अल्डारिन चंद्रावर पाय टाकायला पुढे निघाला. पण पाय टाकणार तोवर त्याच्या मनात विचारांचा गोंधळ सुरू झाला. मी चंद्रावर पाय टाकला आणि तिथल्या गुरुत्वाकर्षणात मी जळूनच गेलो तर? मी चंद्रावर पाय टाकला आणि त्या वातावरणात मी भरकटलोच तर? मी चंद्रावर पाय टाकला आणि मी परत सापडलोच नाही तर? तो या विचारात गोंधळलेला असतानाच नासाच्या स्पेस सेंटरवरनं दुसरा संदेश आला, को पायलट नेक्स्ट. आणि नील आर्मस्ट्रॉंग पुढे झाला आणि कसलाही विचार न करता त्यांनी चंद्रावर पहिला पाय टाकला. कीर्तिमान झाला. एडविन सी अल्डारिनकडे क्षमता नव्हत्या का? होत्या. योग्यता नव्हती का? होती. कौशल्य नव्हतं का? होतं. सगळं होतं. तरी तो अव्वा करायला का? पटकन निर्णय नाही घेतला. तुम्हाला यशस्वी व्हायचं आहे ना, ध्येय गाठायचं आहे ना, सगळ्यात महत्वाची गोष्ट पटकन निर्णय घ्या. तुमच्यात सगळं आहे. तुमच्यात बुद्धी आहे, स्मरणशक्ती आहे, क्षमता आहे, कौशल्य आहे, सगळं आहे. पटकन निर्णय घ्या आणि घेतलेला निर्णय ठाम ठेवा. हेच करायचं, संपला विषय. एकदा ठरवलं ना मग परतीचे दोर कापून टाका. आता पर्याय नाही ठेवायचा. निर्णय एकदाच ठरला, संपला, निघाला, प्रश्नच नाही. ज्यावेळी परतीचे दोर कापून टाकाल त्यावेळी यशस्वी होईल. कोंडाणा घ्यायला तानाचे माणूसरे उदयभान बरोबर लढता लढता धारातीर्थी पडले आणि तानाचे माणूसरे पडल्याचं बघितलं आणि मराठी सैन्य पळत सुटलं. तसं सूर्याचे माणूसरे पुढे आले. त्यांनी परतीचे दोर कापून टाकले आणि कडाडले. अरे पळता कुठे भेडासारखे, तुमचा बाप इथं मरून पडलाय, आता लढून मारा नाहीतर दरीत उड्या मारून मारा. मराठी सैन्यानं दरीत उड्या मारून नव्हे, लढून मरण पत्करलं आणि काही क्षणातच कोंडाण्यावर भगवा फडकला. पर्याय नसला की माणसाकडे पर्यायच नाही. करावंच लागेल. ही तीव्रत असली की होतोच माणूस यशस्वी. हे सगळ्यात महत्वाचं. नाही केलं तर चालतंय, बघू ना उद्या, अडचण काय आहे. अजिबात विषय. परतीचे दोर कापून टाका. पर्याय मला करावंच लागेल. सगळं तुम्ही करणार, होणारच. सगळ्यात महत्वाचं आहे सगळ्यात. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, काही कुणाच्यात काही कमी नाही. उगाच माणसं कारण देतात, आमची परिस्थिती नव्हती हो, तू गप. मला भयान राग येतो असल्या माणसांचा. आमची परिस्थिती नव्हती. परिस्थिती माणसाला घडवती नाही आणि परिस्थिती माणसाला बिघडवती नाही. माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती. काय काय अडचण नाही. काय मुले आम्ही गरीब आहे ना. अरे चांगला आहे ना, तुला श्रीमंत व्हायला मिळालेली ही सर्वोत्तम संधी आहे. बरं मला सांगा, तू कशानं गरीब आहे? मी त्याला म्हणतो, मग एक काम कर, तुम्हाला तुझे 2 हात दे, मी तुला 1 कोटी देतो. हो काय तर काय सांगताय? बरं ऐक ना, मग 2 पाय पण दे, 5 कोटी देतो. गरीब आहेस ना? बरं ऐक ना, डोळे पण देऊन टाक, 10 कोटी. अरे तुमच्याकडे हात आहे, पाय आहे, तुम्ही धनदापट आहे, तुम्हाला बुद्धी आहे, डोकं आहे, कशासाठी कशाने तुम्ही गरीब आहे? हे सगळं दिलंय तेच तुम्हाला श्रीमंत होण्यासाठी. हे का नाही लक्षात घेता? कारण कसली सांगा. नाही मला जरा बुद्धी कमीच आहे. चांगलं आहे ना, विद्वान व्हायला तुम्हाला मिळालेली ही सर्वोत्तम संधी आहे. स्वतःच्या कमतरपणा बलस्थान माना आणि या बलस्थानाच्या बळावर स्वतःच्या कर्तृत्वाचे ध्वज फडकवा. तेव्हा यश मिळतं. कारण नाही सांगायचे अजिबात. ज्यांनी इतिहास घडवलाय त्यांनी कधी कारण दिली? छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याला सुरुवात केली. काय होतं महाराजांकडे? सैन्य होतं, संपत्ती होती. हा महाराज म्हटले असं नाही, दिले कुणी सैन्य तर बघू, नाही दिल्या कुणी तोफा तर मग लढू. नाही ना,
शून्यातनं विश्व केलं उभा महाराज. मग महाराज शून्यातनं राज्य उभा करतात. आमच्याकडे तर सगळं रेडीमेड तयार आहे, तरी आमच्या हातून काही होत नाही. एखाद्याला ढाल घ्यावी, तलवार घ्यावी, एवढंच काय त्याला घोड्यावर नेऊन बसवावा, त्याच्या पुढे जाऊन त्याला रणांगणात नेऊन सोडावा आणि मग म्हणावं लेखा तरी लढू, तरी पट्ट्याने मारतो. आणि लढकी तुमचं लढू कसा, एका हातात ढाल आहे, दुसऱ्या हातात तलवार आहे, दोन्ही हात एंगेज आहेत, लढणार कसा? अरे मग निदान पडून तरी जा. पडून तरी कसा, घोड्यावर बसून दिसत नाही का? सो बाजूनी अडचण. मुंगी बघितली, मुंगी केवढीशी, तिचं डोकं केवढंसं, डोक्यातला मेंदू केवढासा, तरी पण त्या मुंगीला बरोबर कळतं कुठल्या गावातल्या, कितव्या आईतल्या, कितव्या घरातल्या, कितव्या खोलीतल्या, कितव्या कपाटावरच्या, कितव्या फळीवर किती नंबरचा साखरेचा डबा आहे. सांगावं लागतं, रस्ता दाखवावा लागतो. पण कणभर मुंगी जर स्वतःच ध्येय काढत असेल, आपल्याला अडचण काय? तुम्हाला माहितीये, मुंग्यातल्या काही प्रजाती पूर्ण आंधळ्या असतात. मुंग्या दृष्टीहीन असतात. त्यांच्या डोक्यावर 2 अँटेने दिसतात तुम्हाला. ते माग काढत जातात, फेरोमिन नावाचं त्या रसायन सोडतात आणि मग एका पाठोपाठ एक मुंगी त्या रसायनाच्या वासानं रांगेनं पुढे चालत असते. आंधळ्या असलेल्या मुंग्या जर ध्येय काढतात, आपल्याला अडचण काय अडचण? बघा ना, एखादी मुंगी निघाली, तिला जाऊ द्यायचं नाही, तिच्या वाटेत कधी काठी ठेवा. तुम्ही काठी आलेली ठेवली म्हणून मुंगी वाट बदलत नाही, माघारी तर अजिबात फिरत नाही. ती सरळ त्या काठीवर चढते आणि पुढे निघून जाते. तिला जाऊ द्यायचं नाही, तिच्या वाटेत दगड ठेवा. आता दगड आडवा नाही, माघारी फिरत नाही, वाट बदलत नाही, ती सरळ त्या दगडावर चढते, स्वतःची उंची वाढवून घेते आणि पुढे निघून जाते. जाऊ द्यायचं नाही, पाणी होतं तिच्या वाटेत, आता पाणी आलंय, वाट बदलत नाही, माघार तर घेत नाही, ती सरळ पाण्याला वळसा घालते आणि पुढे निघून जाते. एवढीशी मुंगी सांगते, तू चालतोयस, लाख संकट येतील, माघार घ्यायची नाही, माघार घ्यायची नाही, काही होऊ दे, एकदा ध्येय ठरलाय ना, बस, माघार घ्यायची नाही. एवढीशी मुंगी. आणि आम्ही कारण समजू कशासाठी? परवा एका तत्वज्ञानाला कोणतरी विचारतो, हे जग कधी संपेल? तो म्हटला, ज्या दिवशी एखादी मुंगी एकाच जागी निवांत आराम करत बसलेली तुम्हाला दिसेल, त्या दिवशी समजून जा, जगाचा अंतकाळ जवळ आहे. मला फक्त निवांत बसलेली मुंगी दाखवा, चुकून दिसणार नाही, चुकून. एवढीशी मुंगी जर 4 महिन्याच्या पावसाळ्याच्या पेरणीसाठी 8 महिने अविरत कष्ट करत असेल, आम्हाला अडचण काय? आणि तुम्हाला तर हीच 2 वर्ष सगळ्यात महत्वाची. मी पुन्हा सांगतो, ही 2 वर्ष गाढवासारखा अभ्यास करा, म्हणजे आयुष्यभर राजासारखं जगता येईल. पण ही 2 वर्ष जर राजासारखं जगलात, आयुष्यभर गाढवासारखे कष्ट करावे लागतील. तुम्हाला राजा व्हायचंय की गाढव, तुम्ही ठरवायचंय, दुसरं कुणी ठरवत नाही, कुणीच नाही. अपार कष्ट, यशाला शॉर्टकट नसतो. पुन्हा एकदा तुम्हाला संधी नशिबाने मिळेल, पण यश नशिबाने मिळणार नाही. अजिबात कष्टच करावे लागतील, कष्टच. आणि खरंच तुम्ही भाग्यवान आहात, असे आई वडील तुम्हाला लाभलेत जे तुम्हाला उत्तम शिक्षण देऊ इच्छित नाहीत. असे आई वडील तुम्हाला लाभलेत ते तुमच्यासाठी खर्च करताना तुम्ही खडावं म्हणून मागं पुढे अजिबात बघत नाहीत. भाग्यवान आहे तुम्ही, नशीबवान आहे तुम्ही, खरंच भाग्यवान आहे. तुम्ही किशोर करिअर पॉइंट मध्ये ऍडमिशन घेतलंय. इथं सगळं मार्गदर्शन करणारे शिक्षक आहेत. अनेकांच्या वाट्याला ते येत नाही, ते तुमच्या वाट्याला आलाय. नशीबवान आहे, संधी नशिबाने मिळाली आहे. आता यश तुम्हाला तुमच्या कष्टाने मिळवावं लागेल, हे पहिलं लक्षात असू. पर्यायच. विशाल पागडे सर रात्रंदिवस कष्ट करते. तुम्हाला माहिती आहे, एखादा चॅप्टर तुम्हाला शिकवायचा आहे, तर तो शिकवणारा शिक्षक आहे ना, तो अख्खी रात्र अभ्यास करत असतो, अखंड रात्र. का तर उद्या मुलांना शिकवायचं आहे. तुम्ही घडावं म्हणून तर तुमचा शिक्षक रात्रभर अभ्यास करत असेल, तर तुम्हाला आयुष्य घडवायचं आहे म्हणून तुम्ही किती अभ्यास करता? तुम्ही घडावे म्हणून तुमचे आई वडील रात्रंदिवस कष्ट करतात. तुम्ही मला फक्त सांगा, तुमची आई रात्री कधी झोपते आणि सकाळी कधी उठते हे तुम्ही कधी बघितलंय? तुमची आई तुम्ही झोपल्यानंतर झोपते आणि सकाळी तुम्ही उठायच्या आधी ती तयार असते. कुणासाठी? त्याला कंटाळा येत नाही, त्याला सुट्टी कवीशी वाटत नाही. रात्र
का तुम्ही घडावेत? तुमचे वडील राबतात. एकटे वडील कधी ट्रिपला गेलेले बघितले? त्यांची पायातली चप्पल तुटलेली असते. तुम्ही फक्त सांगा पप्पा शूज हवाय, दुसऱ्या दिवशी समोर असतो. कुणासाठी? भाग्यवान आहे तुम्ही, तुम्हाला असे आई वडील मिळाले. किशोर अकॅडमी सारखी मार्गदर्शक संस्था तुमच्या पाठीशी उभा आहे. तुम्ही फक्त कष्ट करा, तुम्ही फक्त मोठे व्हा, बाकी कुठल्या गोष्टीची काळजी करू नका. हे सगळं तुमच्या बरोबर. अडचण काय आहे? तरी कुणीतरी आम्हाला एवढं का मरायचंय? मी परत परत सांगतो, माणूस कामाला कधीच मरत नाही. माणूस कामाच्या ताणानं मरतो. ताण कधी वाढतो? काम साठलं की. काम कधी साठतं? रेंगाळत ठेवलं की. रेंगाळत कधी ठेवतो? गंभीर नसलो की. गांभीर्य कधी नसतं? इच्छाशक्ती नसली की. इच्छाशक्ती कधी नसते? ध्येयच नसलं की. ध्येय ठेवा, टार्गेट. मग अडचण काही अडचण करावं लागेल. सगळं उत्तम आहे. काय अडचण? एक मुलगी रेल्वेने निघाली, ती खेळाडू होती, उत्तम खेळाडू. रेल्वेत तो प्रवास करते. अचानक काही गुंडांचं तिच्याकडे लक्ष गेलं. तिच्या गळ्यातली सोन्याची चैन खेचावी यासाठी ते गुंड तिच्याशी झटापट करू लागली. पण एक खेळाडू असलेली तरुणी तिनं प्रतिकार केला. ते गुंड चिडले आणि त्या तरुणीला त्यांनी सरळ रेल्वेतनं बाहेर टाकून दिलं. समोरून दुसरी रेल्वे येत होती. रेल्वे खाली गेली. पाय कापावा लागला. खेळ संपला, मैदान संपलं. पण ती हरली नाही. तिनं कृत्रिम पाय बसवला आणि तिने ठरवलं, मी एका पायाच्या बळावर एव्हरेस्ट सर करेन. आणि कृत्रिम पाय असलेली अरुणिमा सिन्हा एव्हरेस्ट सर करती झाली. नाही सांगितली. अरे पाय असलेली अरुणिमा सिन्हा जर एव्हरेस्ट सर करते, तुम्हाला हे नीट आहे का? अडचण आहे हे सर करायला? काय अडचण काय? बिथोवेन बहिरा होता. बहिरा, त्याला ऐकूच येत नव्हतं. जागतिक कीर्तीचा संगीतकार आहे. ज्याला स्वतःला ऐकू येत नाही त्यांनी जगाला ऐकण्यासाठी संगीत निर्माण केलं. पूर्वी रामायण लागायचं आमच्या काळात. सकाळी 10 वाजता राहिलं, सगळ्या रस्त्या गल्ल्या ऊस पडायचे. रामायण सुरू होताना ते पहिलं गाणं लागायचं. मग काय झालं मग सगळे. आंधळ्या असलेल्या रवींद्र जैन यांनी ते गाणं निर्माण केलं होतं, संगीत केलं होतं. आंधळे. एरिक बेहनने आंधळा होता, पूर्ण आंधळा. एव्हरेस्ट सर केला त्यांनी. जगाच्या पाठीवर पहिला दृष्टीहीन व्यक्ती आहे ज्यांनी एव्हरेस्ट सर केला. पत्रकारांनी विचारलं, तुम्हाला जमलं कसं? तुम्ही तर आंधळे. तू म्हटला आंधळा आहे म्हणूनच जमलं. म्हणजे काय? मला अडचणीच दिसल्या नाही आंधळा असल्यामुळे. स्वतःचं ध्येय गाठताना जी माणसं अडचणीकडे लक्ष देतात ती अडचणीतच अडकून पडतात. आणि जी माणसं अडचणीकडे दुर्लक्ष करून फक्त ध्येयाकडे लक्ष ठेवतात तीच माणसं ध्येयापर्यंत पोहोचतात. लक्ष अडचणीकडे देऊ नका, लक्ष सतत ध्येयाकडे. बस. एक आंधळा मुलगा होता. आंधळा. घरातल्या त्याला हाकलून रस्ता भाग. पण उत्तम भजन गायचं, अप्रतिम भजन गायचं. भगवान श्रीकृष्णावर त्याची नितांत श्रद्धा होती. घरातल्याने हाकलल्यामुळं एका झाडाच्या खाली बसून तो भगवान श्रीकृष्णाची भजनं म्हणायचा. येता जाता लोक भारावून त्याची भजनं ऐकायची. मग कुणीतरी त्याला सल्ला दिला, इथं झाडाखाली बसून काय भजन ऐकतोस? आग्रा मथुरा रस्त्यावर अनेक श्रीकृष्णाची मंदिर आहेत, कुठल्या तरी मंदिरात जा. अनेक भक्त भाविक तुझे भजन ऐकते. तो आंधळा मुलगा मग श्रीकृष्णाच्या मंदिरात जाऊन भजन गायला लागलाय. नितांत भक्ती श्रीकृष्णाची. एके दिवशी सकाळी पुजाऱ्याने भगवान श्रीकृष्णाची पूजा केली, वस्त्र वगैरे बदलले. पुजारी बाहेर आला आणि हा आंधळा असलेला मुलगा ज्याचं नाव होतं सूरदास, तो पुजाऱ्यांना म्हणाला, पुजारीजी पिवळी वस्त्र काय भगवान श्रीकृष्णाला नाही छान दिसत हो. त्या पुजाऱ्याला काय कळेल, अरे तुला दिसतच नाही, तुला कसं कळलं?
मी भगवान श्रीकृष्णाला पिवळी वस्त्र घातली ते मला कळलं. दुसऱ्या दिवशी पुजाऱ्यानं जाणीवपूर्वक भगवान श्रीकृष्णाला हिरवी वस्त्र घातली. बाहेर आला. सूरदास म्हणाला, हिरव्या वस्त्रात श्रीकृष्ण अगदी छान दिसतात. आता मात्र पुजाऱ्याला आश्चर्य वाटलं. अरे तुला दोन्ही डोळे नाही, दिसत नाही, दृष्टी तुला कळतं कसं? कळतं. तिसऱ्या दिवशी पुजाऱ्यानं श्रीकृष्णाला वस्त्रच नाही घातली, फक्त झाडाची पानं बिनं सगळी गुंडाळली आणि पुजारी बाहेर आला. सूरदास म्हणाला, भगवान श्रीकृष्ण सुद्धा गरीब झाले का काय? झाडांच्या पानावर आले. त्या पुजाऱ्याला काय, काय तुला कळलं का? तुला दिसत नाही? आणि सूरदास म्हणाले, तन की आंखें नहीं है तो क्या, मन की आंखें तो है. हे मन तुमचं इतकं सामर्थ्यशाली आहे ना, तुम्ही जर ठरवलं तर वाटेल ते करू शकता. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. अरे ज्याला पाय नाही ते एव्हरेस्ट सर करतं, ज्याला कान नाही तो संगीतकार होतो. आम्हाला अडचण काय आहे? काय अडचण? हवं ते करता येत, हवं ते करता येत. पण आमची अडचण सगळ्यात महत्वाची. एकदा हा मनाचा विश्वास निर्माण झाला ना, सगळ्यात महत्वाचा, मग नाही अडचण. पण नुसता विश्वास निर्माण होऊन तरी उपयोग आहे का? कामही केलं पाहिजे, कृती केली पाहिजे, कष्टही केले पाहिजे. नाहीतर काय काय मुलं सांगतात, माझं स्वप्न आहे डॉक्टर व्हायचं. मग नाही, पण दिवसभर आठवतच नाही, झोपल्यावरच आठवतं. झोपल्यावरच स्वप्न पडतं त्यांना. आणि त्या स्वप्नाचा पाठलाग तो दिवसभर करायला हवाच ना. स्वप्न ती नव्हे जी मिटल्या डोळ्यांना पडतात. स्वप्न ती जी तुम्हाला डोळे मिटूच देत नाही, सतत कार्यरत ठेवतात. ती स्वप्न. उघड्या डोळ्याने बघा. मनात ठरवून उपयोग नाही, प्रत्यक्ष कृती झाली पाहिजे, काम झालं पाहिजे. आम्ही करतो ते. मग अडचण येते, अजिबात येत. यश किती मिळतं? जेवढे तुम्ही कष्ट कराल तितकं. तुम्हाला 60% पडले, समजून जा आपला अभ्यासच 60% झाला. तुम्हाला 90% पडले, समजून जा आपण 90% कष्ट केले. पेरलेलं कधीही वाया जात नाही. तुम्ही अभ्यास केला असेल, तुम्हाला मार्क पडणारच, हे पहिलं लक्षात. विश्वास ठेवा. काय काय मुलं उगाच ताण घेतात. अभ्यास तर झालेला असतो, पण नुसता ताण जमेल का, जमतंय का, काय होईल? काढून टाका ही भीती पहिली डोक्यात. ही बऱ्याच वेळा बघितली. अनेक मुलांचं सगळ्यात महत्वाचं कारण ते विचार, नाही आम्ही अभ्यास करतो पण लक्षात राहत नाही. का बरं लक्षात राहत नाही? तुम्हाला कारण माहिती? पावसाला सुरुवात होती तर पावसाचे असंख्य थेंब जमिनीवर पडतात. असंख्य. पण ते विस्कटलेल्या अवस्थेत असतात, भरकटलेल्या अवस्थेत असतात. ते जागोजागी पडतात, त्यामुळे त्यांची ताकद एकत्रित कळतच नाही. पण ज्यावेळी ते सगळे थेंब एका खंड्यात एकत्रित करतो, त्यावेळी आपल्याला साचलेलं पाणी दिसतं. आमची सुद्धा पोरांची अडचण नेमकी हीच आहे. विचार असतो, अभ्यास असतो, पण विस्कटलेला असतो. तुमच्या मनातल्या सगळ्या शक्ती, तुमच्या मनाच्या सगळ्या ऊर्जा आणि तुमची सगळी इंद्रिय ज्यावेळी एका ध्येयाकडे केंद्रित होतात, त्यावेळी तुम्हाला कधीही आठवा, ते आठवतच. ही सगळ्यात मोठी वस्तू. एकाग्रता कशाला म्हणायचं? सगळ्या शक्ती, सगळ्या ऊर्जा, सगळी इंद्रिय एका जागी केंद्रित होणं, त्याला एकाग्रता म्हणायचं. तुम्ही होता का एकाग्र? दर आठवे अभ्यास करताय, वाटला ना रात्रंदिवस पोरगा बसलेला, मोठ्या मनावर घेतलंय पोरांनी. आपण डोळे पुस्तकात असतील, मन ते कुठं आहे? सगळ्या शक्ती एकवटल्या नाहीये, मग लक्षात कसं राहील? नजर फक्त भिरभिरते पुस्तकावरच्या पानावरनं, वाक्यावरनं, शब्दावरनं. समजून घेतलंय का ते? एखादा विषय जोपर्यंत तुम्ही समजून घेत नाही, तोपर्यंत तुमच्या तो लक्षातच राहत नाही. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथ्स हे विषय वाचण्याचे नाहीत, हे विषय समजून घेण्याचे आहेत. हे पहिलं लक्षात असू द्या. विषय समजला तर लक्षात राहील, नाहीतर तुम्ही कितीही रात्रभर अभ्यास करा, पण संकल्पना स्पष्ट नसतील तर तुमच्या लक्षात राहणार नाही. हे पहिलं लक्षात ठेवा. समजून घेणं फार महत्त्वाचं. किशोर अकॅडमी काय करते? तुम्हाला तो विषय समजून घेते. हे समजून घ्या, समजून घ्या, समजून. काय होतं, 10वी पर्यंत मला पाठांतराची सवय असते. त्यामुळे काय 4-5 वेळा वाचून पाठच. ओके. ज्याला 10वीत 96, 97, 98
मग त्या 11वी बोलला हा कसं काय मागं हुशार आहे 98% पडले. अरे पण तो विषय समजून घेतोय का? नाही. विषयाला प्रश्न विचारतोय का? नाही. हल्ली आमची अडचण काय झाली, पोरांमधला जिज्ञासा नावा गुणच हरपलाय. बघा आता एवढे सगळे शिक्षक आहेत, मला खात्री आहे पोरं खरंच वर्गात प्रश्न विचारतात का? सध्याचे विद्यार्थी वर्गात प्रश्नच विचारतात. प्रश्न न विचारायची 2 कारणं असतात. एक, सगळं येत आहे, आणि 2, काहीच येत नाही. सवालच नाही विचारायचे. जिज्ञासा नावा गुणच नाही. तू जिज्ञासा काय करते, तुम्हाला प्रश्न विचारायला उद्युक्त करते. समजून घ्यायचंय ना, मग प्रश्न पडला पाहिजे. प्रश्न विचारला तर उत्तर मिळेल. आम्ही प्रश्नच विचारत नाही, जिज्ञासाच. मला कधी कधी बरं वाटतं, बरं झालं ते सफरचंदाच्या झाडाखाली न्यूटनच बसला होता. नेमकं ते सफरचंद खाली पडलं आणि त्या न्यूटनला प्रश्न पडला, सफरचंद खालीच का पडलं, आणि मग गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. बरं झालं पण सफरचंदाच्या झाडाखाली न्यूटनच बसला होता. आपल्यातला एखादा बसला असता आणि पडलं असतं सफरचंद खाली, काय प्रश्न पडला असता आपल्याला. बरं झालं मी असतानाच पडलं. दुसरा प्रश्न, बरं झालं आणखी कुणी नाही, अकेले अकेले खायचे. आणि जर एखाद्याला प्रश्न पडलाच, त्याने विचारलं वडिलांना, बाबा सफरचंद खाली का पडलं, बाबा म्हणाल खाना मुकाट्यानं का डोक्याला ताप देतो, काही ते व्याप कमी आहे का, संपला आमचा न्यूटन सफरचंदाच्या झाडाला. विषय समजून घ्यायचा आहे ना, प्रश्न पडले पाहिजे. प्रश्न पडायचे आहेत ना, जिज्ञासा जागृत राहिली पाहिजे. ज्याची जिज्ञासा जागृत त्याच्या लक्षात राहतच. लहानपणी आम्ही शाळेत असताना खेळ करायचो. एक बहिर्गोल भिंग घ्यायचो, खाली कागद ठेवायचं, आणि सूर्याच्या किरणाच्या मध्ये ते बहिर्गोल भिंग ठेवलं की सगळे किरण त्या भिंगावर पडायचे, आणि त्यातनं एकच अत्यंत तीव्र किरण कागदावर पडायचा, आणि काही क्षणात कागद पडायचा. असा उन्हात कागद धरला तर जळतो का? फक्त बहिर्गोल भिंग मध्ये नाही. त्यांनी काय केलं, सगळे किरण एकत्र केले आणि त्यांची सगळी शक्ती एकत्रित करून एकच किरण खाली आली. विद्यार्थ्यांचं मन ज्यावेळी बहिर्गोल भिंगासारखं होईल, त्याच्या सगळ्या शक्ती केंद्रीभूत करून त्यातच एकच तीव्र किरण ज्यावेळी पुस्तकावर पडेल, 100 वर्ष विसरणार नाही. 100 वर्ष सगळ्या शक्ती एकत्र, सगळ्या शक्ती, मग अडचण येत नाही अजिबात. हा मनावर तुमचा विश्वास किती आहे, त्याच्यावर तुमचा ऍटिट्यूड ठरतो. ध्येय, दृष्टिकोन. आता ह्याच्यात सुद्धा 4 प्रकार पडतात ऍटिट्यूडचे. पहिला प्रकार असतो 0 ऍटिट्यूड. त्याला काही विचार, जमेल का? नाही. अरे जमेल नाही. अरे प्रयत्न तर कर, सांगितलं नाहीच. हे 0 ऍटिट्यूड, आपल्याला जमणारच नाही. दुसरा प्रकार आहे याच्यातला महत्वाचा, लोअर ऍटिट्यूड. लोअर ऍटिट्यूड हा जमेल का? जमेल, पण मला हे लोअर ऍटिट्यूड मध्ये प्रकार, मला नाही, त्याला जमेल, अडचण नाही, काय होईल हे, पण ते कर, मी नाही. ते कुणी म्हटलं चल ना गाडी घेऊया, नाही घेऊया गाडीचा, पण तू घे, मी बसतो, मी नाही. हे लोअर ऍटिट्यूड. तिसरा प्रकार आहे याच्यात ऍव्हरेज ऍटिट्यूड. बघू प्रयत्न करायला काय हरकत आहे, झालं तर झालं. ऍव्हरेज प्रयत्न, बघू, शंका आली विषय संपला, बघू म्हटलं की संपलं सगळं. आणि सगळ्यात महत्वाचा ऍटिट्यूड असतो चॅम्पियन्स ऍटिट्यूड. हा कशावर तयार होतो? विश्वासावर, मनाच्या विश्वासावर. ज्याच्याकडे अशक्य हा शब्दच नसतो, आय कॅन, आय कांट, तो म्हणतच नाही, मला जमेलच, संपला विषय. चॅम्पियन्स ऍटिट्यूड, चॅम्पियन्स. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या, जी लोक कारण सांगतात ना त्यांच्यासाठी. जंगलातला सगळ्यात उंच प्राणी कोण? जिराफ. जंगलातला सगळ्यात वेगवान प्राणी कोण? चित्ता. जंगलातला सगळ्यात धूर्त आणि हुशार प्राणी कोण? कोल्हा. आणि जंगलातला सगळ्यात सामर्थ्यशील ताकदवान प्राणी कोण? हत्ती. आणि जंगलचा राजा कोण? का? सिंह. का? तो जिराफासारखा उंच नाही, हत्तीसारखा ताकदवान नाही, चित्त्यासारखा वेगवान नाही, कोल्ह्यासारखा हुशार नाही. मग सिंह राजा का? कुणीतरी विचारतं सिंहाला, तू का राजा? सिंह म्हणतो मला वाटतं म्हणून. संपला विषय.
चॅम्पियन्स ॲटिट्यूड तुम्हाला काय वाटतं त्याच्यातनं निर्माण होतो? मला वाटतं आय कॅन संपला विषय. सध्याच्या घडीला जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस कोण? सगळ्यात श्रीमंत माणूस जगात एलॉन मस्क. ही पिढीचाच श्रीमंती नाही बरं. स्वतःच्या किमतीवर एकट्याने कमावली, एकट्याने. कशाच्या बळावर? काय आहे त्याच्यात वेगळं? चॅम्पियन्स ॲटिट्यूड. आय कॅन शब्दकोशातच नाही. आय कॅन अ चॅम्पियन्स ॲटिट्यूड. तो आत्ता पुढच्या 10 वर्षाचा विचार करतो. मला पुढच्या 10 वर्षात काय करायचं? पहिला माणूस आहे जगातला ज्याने विचार केला पृथ्वीच्या पोटातला पेट्रोल डिझेल 2050 साली संपून जाईल. पृथ्वीच्या पोटातला गॅस 2090 साली संपून जाईल. मग गाड्या कशावर पडतील? दुसऱ्यांना काढलेली टेस्ला कंपनी विकत घेतली आणि इलेक्ट्रिक कार बनवणारी सगळ्यात मोठी कंपनी टेस्ला आणि तिचा मालक एलॉन मस्क पुढे आला. पुढचा विचार. आणि एकदा त्याचं ठरलं की मला पुढच्या 10 वर्षात काय करायचं आहे, तो परत बसतो हे जे मला सगळं 10 वर्षात करायचं आहे ती 1 वर्षात कसं करता येईल. जी गोष्ट करायला बाकीच्यांना 10 वर्ष लागतात, एलॉन मस्क ती 1 वर्षात 1 वर्ष. त्याला वेळेचं मोल माहिती, वेळेचं महत्व माहिती. त्याला माहिती आहे वेळ गोठवता येत नाही, वेळ साठवता येत नाही, वेळ कटाळ बंद करून वाचवता येत नाही, वेळ कुणाला उसना देता येत नाही, वेळ कुणाचा उधार घेता येत नाही. वेळ एकदाच हाताशी येतो. ज्याला क्षणाची संधी करता आलं आणि ज्याला संधीचं सोनं बनवता आलं तो जिंकतो. त्याला माहिती उद्या करू, परवा करू, आत्ताच कुठे एक्झाम आहे, अजून तर वेळ आहे. गयो तो नाही, क्षणही वाया करू, क्षणही. सगळ्यात महत्वाची टेस्ला कंपनीला 3 महिन्यात 50,000 कार बनवण्याची ऑर्डर मिळाली. अशक्य आहे. जगातली कुठली कंपनी 3 महिन्यात 50,000 कार बनवू शकत नाही. पण हा एलॉन मस्क आय कॅन, मी करेन. पण नेमकं त्याच्या कंपनीचं मशीन टूल विकत ते मिळत होतं फ्रान्स. त्याने फ्रान्सच्या कंपनीला संपर्क केला, मला मशीन टूल हवंय. फ्रान्सची कंपनी म्हणजे घेऊया, 1-2-3 दिवस लागतील. 2-3 दिवस त्यांनी स्वतःचं विमान काढलं, फ्रान्सला गेला, मशीन टूल घेतलं. संध्याकाळी कंपनीत काम रुकणार नाही चाहिए. का जगातला श्रीमंत आहे तो? काम रुकणार नाही चाहिए. नासा अंतराळ स्थानक माहितीये तुम्हाला? देशयान सोडतात अवकाशात. ते मी आतापर्यंत ऐकलं होतं. जगातला पहिला माणूस एलॉन मस्क. त्यांनी स्वतःची स्पेसएक्स कंपनी काढली आणि तो स्वतः अवकाशात यान सोडतो. सुनीता विल्यम्स अंतराळ स्थानकात अडकलेल्या, नासाला शक्य झालं नाही खाली आलेल्या पृथ्वीवर. एलॉन मस्क स्पेसएक्स गेलं, सुनीता विल्यम्सला घेऊन आला. तो सांगतो एलॉन मस्क पुढच्या 10 वर्षात मी मंगळावर शहर उभा करणार. पुढच्या 10 वर्षात मंगळावर शहर. आणि आम्ही काय सांगतो? बघू चाललाय आमचा पेठेत फ्लाईट घ्यायचा. तो मंगळावर गेला, तुम्ही अजून पेठेतच आहे का हो? परवा त्याने आपला 47वा वाढदिवस साजरा केला. जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे, त्याचा वाढदिवस. काय सेलिब्रेशन असेल? अख्ख्या अमेरिकेत बॅनर लागले असते आमचे आधारस्तंभ. जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे, काय सेलिब्रेशन असेल त्याचं? काय केलं त्यांनी 47व्या वाढदिवशी? 47व्या वाढदिवशी तो 24 तास अखंड काम करत होता. अखंड काम. त्या दिवशी तो 1 मिनिट झोपला नाही. वाढदिवसाचं सेलिब्रेशन कसं? 24 तास अखंड काम. का श्रीमंत आहे तो? आमच्या 10वीच्या पोराचा वाढदिवस असतो त्या दिवसभर वर्गात चॉकलेट वाटते, बर्थडे. का जगातला श्रीमंत आहे तो? पुढचा विचार. वेळ वाया नका घालू. अजिबात अजिबात. का माणसं मोठी होतात? सचिन तेंडुलकर 16व्या वर्षी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. वन डे क्रिकेटचा जन्म झाल्यापासून 2963 वन डे झाले, पण कधी कुणाला द्विशतक करणं जमलं नाही. क्रिकेट विश्वात असं मानलं जात होतं की वन डे द्विशतक शक्यच नाही, अशक्य.
शक्यच नाही. 50 ओव्हर त्यात 11 जण खेळणार, एखादा टिकला तरी 2 शक्य आहे. 2963 मॅचेस झाल्या, कुणालाही द्विशतक करता आलं नाही. फेब्रुवारी 2010 मध्ये सचिन तेंडुलकर मैदानावर उतरला आणि त्यांनी विक्रम केला. वन डे मध्ये पहिलं द्विशतक त्यांनी केलं. पहिलं द्विशतक करता येतं, अशक्य काय करता येतं, केलं. आणि सचिन तेंडुलकरनं द्विशतक केल्यावर अगदी 6 महिन्यात वीरेंद्र सेहवागनं द्विशतक केलं. मग शर्मानं द्विशतक केलं. गिलक्रिस्टनं मोडता येतो विक्रम, अशक्य काय काहीच नाही. पण सचिन तेंडुलकरनं द्विशतक केल्यावर पत्रकारांनी त्याला प्रश्न विचारला. म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्या तुम्ही सगळे पेपर हातात घेतले असतील. सगळ्या पेपरमध्ये फ्रंट पेजला तुमचीच बातमी, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचं द्विशतक. सकाळी उठल्या तुम्ही पहिला मोबाईल हातात घेतला असेल. अनेकांचे अभिनंदनाचे फोन, मेसेज, कॉंग्रॅच्युलेशन्स. सचिन तेंडुलकर काय म्हटलं माहितीये? गेली 25 वर्ष झाली मी रोज सकाळी 6 वाजता मैदानावर नेटमध्ये सराव करत असतो. 25 वर्ष रोज सकाळी 6 वाजता मैदानावर नेटमध्ये. रविवार म्हणून मी सुट्टी घेतली नाही आणि दिवाळी म्हणून मी घरी थांबलो नाही. 25 वर्ष रोज सकाळी 6 वाजता मैदानावर. मी जर रोज उठल्या हातात पेपर घेऊन बसलो असतो, मी क्रिकेटचा देव झालो नसतो. मी रोज उठल्या हातात मोबाईल घेतला असता तर मी भारतरत्न बनलोच. आपल्या ध्येयाशी समर्पित करायचं संपला विषय. कोण यशस्वी होत? हे ध्येयाशी निष्ठावान असणार, प्रामाणिक असणार. आणि आम्ही उठला की पहिला मोबाईल. अरे तू आहे कोण, पीएम का सीएम? तुला लागतो कशाला मोबाईल? नाही, रात्री महाराष्ट्रात काय काय बघितलं पाहिजे, गप ना. बरं तू मोबाईल घेतला, तुला मेसेज काय? गुड मॉर्निंग आणि 3 मुलं. किती फालतू वेळ घालू. रात्री झोपायला लागेल ना, जरा 2 मिनिटं रील्स बघतो. पहाटेचे 4 कधी वाजतात कळत. किती आयुष्यातला वेळ वाया घालवतो. कारण काय? ज्या शास्त्रज्ञानं मोबाईल शोधला त्यांनी सांगितलं वयाची 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत मुलांच्या हातात मोबाईल देऊ नका. त्यांनी स्वतःच्या मुलाला सुद्धा 18 वर्ष होईपर्यंत मोबाईल दिला नाही. आम्ही आमच्या हाताने आमचे किती नुकसान करतो तुम्हाला माहिती आहे? त्या मोबाईल मुळे आमच्या पोरांचा मेंदू 1 मिनिटापेक्षा अधिक काळ एकाग्र राहू शकत नाही. कारण त्याला रील्स बघायची सवय लागली. 1 मिनिटाची रील्स, ती झाली की पुढची, ती झाली की पुढची. जमतच नाही त्याला. स्थिर बसू शकत नाहीत आमची पोरं. एक संपली की दुसरी, दुसरी संपली. हे अस्थिर करून टाकलंय. सावध राहायला हवं या सगळ्यापासून. सगळ्यात महत्वाची गोष्ट, सगळ्यात महत्वाची. कशासाठी? पुढे आयुष्य पडलंय ना तुमचं. किती वेळ नको तिथं मी खर्च करतो, किती वेळ. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. ऑडी, मर्सिडीज, रोल्स रॉयल या गाड्यांची जाहिरात तुम्हाला कधी टीव्हीवर दिसली? नाही. ह्या गाड्यांच्या कंपन्या टीव्हीवर आपली जाहिरातच दाखवत नाहीत. का माहिती आहे? त्यांना माहिती आहे जो टीव्ही बघत फालतू वेळ खर्च करतो तो ऑडी मर्सिडीज घेऊ शकत नाही, त्याची पात्रताच नाही. टीव्ही बघणारा आपला ग्राहकच नाही. त्याने एवढा पैसाच येऊ शकत नाही की तो ऑडी घेईल. तू बघू त्या टीव्हीच. मोबाईलवर कधी या गाड्यांच्या जाहिराती बघितल्या? ऑडी मर्सिडीज नाही. मोबाईलवर जाहिरात कुठल्या? जंगली रन 3000 चोको. अरे आपल्या समोर कुठल्या जाहिराती येतात त्याच्यावर तरी आपण कुठल्या पात्रतेत निघालो हे ओळखा. काय करतोय आपण, कुठल्या दिशेला निघालो. ऑलिम्पिक मध्ये आतापर्यंत कुणीही जलतरणामध्ये 8 सुवर्ण पदके मिळवली नव्हती. कुणीच नाही. एक जण होता मायकल फेल्प्स. त्यानं ऑलिम्पिक मध्ये जलतरणमध्ये 8 सुवर्ण पदके मिळवली. 8. पण ऑलिम्पिक सुरू व्हायच्या आधीच 1 महिना त्यानं घोषणा केली, ह्या होणाऱ्या ऑलिम्पिक मध्ये मी 8 सुवर्ण पदके मिळवणार. काय विश्वास असेल आधीच.
घोषणा केली आणि अवघ्या काही दिवसात त्याचा अपघात झाला आणि त्याचा उजवा हात मोडला. डॉक्टरनी सांगितलं तर 15 दिवस तरी तुम्हाला पोहता येणार, तलावात उतरायचं नाही. आता घोषणा तर केली आहे 8 सुवर्ण पदके मिळवणार, अपघात, तलावातच उतरायचं नाही, सरावच नाही. आता तो म्हणला ठीक आहे, तलावात उतरायचं नाही म्हणजे हात फिरवता येणार नाही, हाताची ताकद वाढवता येणार नाही, राहू दे, मी माझ्या हाताची ताकद माझ्या पायात निर्माण करेल. प्लॅस्टर बांधलेला हात गळ्यात तो सायकलवर बसायचा आणि नुसता पायाचा व्यायाम हाताची ताकद त्यांनी त्या 15 दिवसात पायात निर्माण केली. 15 दिवसानंतर तलावात उतरला, 15 दिवस अखंड सराव, ऑलिम्पिक मध्ये उतरला आणि 8च्या 8 सुवर्ण पदकं त्यानं मिळवली. त्याला पत्रकारांनी विचारलं कसं शक्य झालं. मायकेल फेल्प म्हटला, माझ्या आधी एका जलतरणपटूने ऑलिम्पिकमध्ये 6 सुवर्ण पदके मिळवली. मी त्याचा अभ्यास केला, माझ्या लक्षात आलं 6 सुवर्ण पदके मिळवण्यासाठी तो रोज 6 तास तलावात सराव करायचा. माझ्या लक्षात आलं 6 तास सराव करून जर 6 सुवर्ण पदके कमावता येतात, मला 8 सुवर्ण पदके कमवायचे म्हणजे मला 8 तास सराव केला पाहिजे रोज. मायकेल फेल्प सांगतो गेली 4 वर्ष मी रोज 8 तास पाण्यात आहे, रोज 8 तास अखंड सराव, रोज 8 तास. त्याच्या बळावर ही 8 सुवर्ण पदक आहेत. अर्धा तास आम्ही बाथरूम मध्ये थांबलो तर अंग पाण्यावर पडतं, तो 8 तास पाण्यात आहे. यश कधी मिळतं? तुमचे कष्ट जेवढे असतात तेवढे, विना कष्टाचे अजिबात करावं लागेल, करावंच लागेल, पर्यायच नाही. अडचण काय? तुम्हाला माहिती आहे सगळ्याकडे सगळ्या गोष्टी आहेत. मी वारंवार सांगतो सगळ्या गोष्टी. आम्हाला मोठ्या माणसाचं अप्रूप वाटतं. विशालजी बागडे यांनी क्लास एवढा मोठा उभा केला, एवढी पोरं यशस्वी होत आहेत, 1 2 3 4 5 6 एवढ्या त्यांच्या शाखा सुरू झाल्या, केवढं यश. पण त्या यशाच्या पाठीमागची तपश्चर्या आम्ही बघत नाही. लाल दिव्याच्या गाडीत येणारा कलेक्टर आम्हाला दिसतो, पण तो लाल दिवा मिळावा म्हणून त्यांनी किती कष्ट केले ते आम्ही बघत नाही. चित्रपट सृष्टीतला अमिताभ बच्चन म्हणजे शतकातला सर्वोत्तम अभिनेता, जागतिक कीर्ती मिळाली. पण ते इतकं सहज होतं का? सोपं होतं का? अहमदाबाद एक 6-6.5 फूट उंचीचा किरकोळ शरीर यष्टीचा उभ्या चेहऱ्याचा पोरगा मुंबईत आला. त्याला चित्रपटात काम करायचं होतं, अभिनेता व्हायचं होतं. सगळ्या चित्रपट निर्मात्यांची दारं ठोठवावं लागली, पण त्याची ती किरकोळ शरीर यष्टी, ती ताडमाड उंची, चित्रपट सृष्टीत हिरो व्हायला हा योग्यच नाही असं सगळ्याच निर्मात्यांचं मत झालं. त्याला हाकलून देण्याशिवाय पर्यायच नाही. डुंबऱ्या छिजवून कधी मुंबईच्या कुटुंबावर राहायचा, कधी वडापाव खाऊन दिवस काढायचा, अविरत कष्ट केले. आकाशवाणीची जाहिरात आहे, निवेदक हवा. तो म्हटला नोकरी तरी मिळेल. आकाशवाणीमध्ये मुलाखतीला गेला, मुलाखत दिली आणि आकाशवाणीनं स्पष्ट सांगितलं तुमचा आवाज रेडिओसाठी योग्य नाही. अपयश घेऊन तिथूनही माघारी केली, परत धडका देत सुरुवात केली, पण नाचच दारू पडलं नाही. निराश झाला, बॅग उचलली, रेल्वे स्टेशनवर आला. परत आता इलाहाबादला जायचं, पण तेवढ्यात त्याचा बंधू जिदा धावत आला, चल तुला चित्रपट रोल मिळाला, हिरो झाला. आनंद झाला, धावत परत आला. शूटिंगला सुरुवात झाली तेव्हा कळालं त्या चित्रपटात 7 हिरो होते. पण सुरुवात तर झाली, कामाला सुरुवात. छोट्या छोट्या भूमिका, बारीक सारीक भूमिका करत प्रवास सुरू झाला आणि अखेर 1980ला त्याला एक चित्रपट मिळाला ज्याचं नाव होतं जंजी. आणि अँग्री यंग मॅन अमिताभ बच्चनचा जन्म झाला. सगळ्या भारतभर त्याची प्रसिद्धी पुतली. का गाजला अभिनेता? लोकांच्या मनातला उद्रेक बाहेर काढायचं काम या अँग्री यंग मॅननी केलं. लोकप्रियता प्रचंड, सुपरस्टार. पण पाठीमाग अविरत कष्ट होते. निघाला पुढं आणि अचानक पुलीच्या सेटवर अपघात झाला. सहाय्यक अभिनेत्याचा चाकू सरळ त्याच्या पोटात रुग्णशय्येवर, पाहता मृत्यूशय्येवर पडला. सगळा
भारत त्याच्या जीवितासाठी प्रार्थना करतो. आरत्या सुरू होत्या, नमाज सुरू होते, प्रार्थना सुरू होत्या, सगळा भारत. पण या अपघातातच त्याला टेम्पररी डायबिटीजची सुरुवात झाली. ऑपरेशन करायला चिमट्यात ते चातडं धरावं, तर जिथं चिमटा लावलाय तिथलं आतडं सगळं तुटून यायचं. टाका घालावा कसा, शक्यच नव्हतं वाचणं, शक्यच नव्हतं. पण त्या मृत्यूच्या प्रसंगात तू अनेकांच्या शुभेच्छांच्या बळावर बाहेर मरता मरता वाचला, पुन्हा उभा राहिला, पुन्हा काम सुरू झालं, लढत राहिला आयुष्याशी. नंतर त्यांनी एबीसीएल नावाची स्वतःची कंपनी स्थापन केली, चित्रपट निर्माण केले, पण सगळे ढब्यात गेले. एबीसीएल कंपनी बुडाली आणि शहनशाह अमिताभ बच्चन दिवाळखोर, कंगाल, काही नव्हतं. अमिताभ बच्चन सांगतात ती वेळ अशी होती की बऱ्याच वेळेला मी माझ्या ड्रायव्हर कडून पैसे उसने घेतले. किती संकट कोसळलेले अमिताभ बच्चन एके दिवशी निर्माते यश चोप्रांकडे. यश चोप्राने विचारलं का, आणि अमिताभ बच्चन म्हणाले यश, आय एम ब्रोकन, आय नीड अ जॉब, आय नीड अ जॉब. मी जवळ घेतलं, पाठीवर थोपटलं, उद्या तुमच्यासाठी नवा चित्रपट सुरू करतो. आणि दुसऱ्या दिवशी यश चोप्राने अमिताभ बच्चनसाठी नवा चित्रपट सुरू केला, ज्याचं नाव होतं मोहब्बत. सुरू झाली दुसरी इनिंग, आणि त्याच वेळी छोट्या पडद्यावर कौन बनेगा करोडपती नावाचा शो सुरू झाला. अमिताभ बच्चन होस्ट झाले, त्यांचा तो आवाज, आणि बघता बघता त्या शोने असंख्याला करोडपती तर केलंच, पण अमिताभ बच्चन यांना पुन्हा ती लोकप्रियता, पुन्हा ती श्रीमंती मिळवली, पुन्हा प्रवास सुरू झाला. काय संघर्ष असेल जगात. एखाद्याला क्वचित होतो असा मायस्थेनियस ग्रेव्हिस नावाचा आजार अमिताभ बच्चन नाही. तुम्ही पॅरालिसिस ऐकला असेल, ज्यात एक बाजू डोळी पडते. मायस्थेनियस ग्रेव्हिस मध्ये गोळी घेतल्याशिवाय स्वतःच्या हाताची बोटही वळवता येत नाहीत. तो जगात कुणाला तरी होणारा आजार अमिताभ बच्चन नाही. गोळी घेतल्याशिवाय त्यांचा दिवस सुरू होत नाही. पण तरीही 80 वर्ष वय ओलांडणारे अमिताभ ज्यावेळी पडद्यावर कचरा रे म्हणून नाचताना आपल्याला दिसतात, त्यावेळी आम्हाला ऊर्जा येते, आम्हाला उत्साह येतो. ही लढाई आहे, हा संघर्ष. यश त्याला मिळतं जो सातत्याने या सगळ्याला समोर जाऊन पुढे जात राहत. तुम्ही किती वेळा पडता हे महत्वाचं नाही, पडून सुद्धा तुम्ही किती वेळा उठून उभा राहता हे सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाचं. कारण सांगू नका ही अडचण आली, ती अडचण आली, असं झालं, येणारच आहे. अडचणीचं कामच आहे समोर येणं. तुम्ही कसा त्याच्याशी व्यवहार करतात त्याच्यावर अवलंबून आहे तुम्ही यशस्वी होणार की नाही. संकट तुमच्यापेक्षा मोठी कधीच नसतात. आपण संकटांपेक्षा मोठं व्हायला शिकलं पाहिजे, हे पहिलं लक्षात घ्या. कारण कसं सांग, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वाट्याला काय कमी संघर्ष. रस्त्यावरच्या विजेच्या खांबाखाली बसून अभ्यास करत, गणिताचा तास चालू आहे, फळ्यावर शिक्षकांनी गणित सोडवलं आणि विचारलं कोण सोडवेल फळ्यावर. छोट्या भीमराव उठून उभा राहिले, मी सोडवतो ना. गुरुजी म्हटले ये, आणि भीमराव फळ्याकडे निघाले. तशी सगळी पोरं एका स्वरात, नाही गुरुजी. भीमरावाला फळ्याला हात लावू देऊ नका, अजिबात नको. एवढ्याशा भीमरावांना कळेल. गुरुजींनी विचारलं का. त्या फळ्याच्या मागे आमचे डबे आहेत. भीमरावांनी फळ्याला हात लावला तर फळा वाटेल आणि फळ्याच्या मागे असल्याचे डबे वाटतील, मग आम्हाला जेवता यायचं नाही. बुद्धिमत्ता असूनही फळ्याला हात लावता आलं नाही आणि सोडवता आलं नाही. भीमराव तिथनच माघारी फिरले. त्या कोवळ्या जीवावर काय आघात झाले असते. तरी ते 32 पदव्या, 32 एवढ्या संघर्षात आपण का भाग्यवान आहोत. काही नाही हो हा संघर्ष आपल्या वाट्याला, काही नाही. वडील सांगतात तुला काय हवंय ते तू फक्त सांग. आई म्हणते तू काळजी करू नकोस, तू फक्त अभ्यास कर, तू फक्त मला सांग कधी तुला काय पाहिजे, मी तुला टेबलवर आणून देत जाईल. किती भाग्यवान आहे,
किशोर अकॅडमीमध्ये या कुठल्याही सरांकडे जा, सर मला ही अडचण आहे. ते म्हणतात ये रे येत जा, विचारायला येत जा. एकही सर असं म्हणणार नाही तुम्हाला कशाला आलास, कळलं नाही का वर्गात नाही. किती भाग्यवान आहे. पर्याय निर्माण करून पुढे जायला शिकलं पाहिजे. ध्येय एकच ठेवा, तिथं पर्याय नको, पण ते ध्येय गाठण्यासाठी मात्र तुम्हाला पर्याय निर्माण करावे लागतील. ही अडचण आली ती सोडवा, पुढं जा. पण पुढं जा. मी नेहमी एक जाता जाता गोष्ट सांगतो. एक राजा होता, त्या राजापुढे 2 कैदी आले. राजानं आरोप ऐकले आणि शिक्षा सुनावली, मरेपर्यंत फाशी. फाशीची शिक्षा ऐकल्यावर एक कैदी तिथं चक्कर येऊन पडला. दुसरा कैदी मात्र न्यूटन असल्यासारखा विचार करत बसला. पहिला शुद्धीवर आला तरी दुसरा न्यूटनच. मग त्या पहिल्याने विचारलं, तू शिक्षा ऐकली नाही का? तो म्हणला ऐकली ना. मग फाशी झाली आपल्याला, मरणार आहे आपण, तुला भीती नाही वाटत? तसा तो कैदी म्हटला की फाशी बिशीचं सोड रे, गेले वर्षभर माझा प्रयोग चाललाय. उडणारा घोडा तयार करायचा, प्रयोग अंतिम टप्प्यात आहे. आता काही दिवसात माझा घोडा आकाशात उडेलच, पण नेमकी फाशीची शिक्षाच आहे. हे फाशीचं काय नाही रे, आता माझ्या प्रयोगाचं काय होणार त्याची मला काळजी आहे. तो कैदी म्हटला उडणारा घोडा डोक्यावर पडलाय का? घोडा कधी उडतो का? ते सांगतोय ना, प्रयोग अंतिम टप्प्यात आहे. काही दिवसात माझा घोडा आकाशात उडेल. त्यांची ही चर्चा राजा ऐकली. राजा म्हटला काय 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 म्हटलं? उडणारा घोडा डोक्यावर पडलाय का? घोडा कधी उडतो का? तसं तो कैदी म्हटला महाराज, मरणारा माणूस खोटं नाही बोलत. फाशीची शिक्षा दिली मला, कशाला खोटं सांगेल? गेले वर्षभर माझा प्रयोग चाललाय, प्रयोग अंतिम टप्प्यात आहे. आता काही दिवसात माझा घोडा आकाशात उडेलच, पण नेमकी तुम्ही मला फाशीची शिक्षा दिली. महाराज, माझ्या घोड्याचं बाजूला ठेवतो, मला फक्त 1 वर्ष दे. या 1 वर्षात मी तुमच्या घोड्याला आकाशात उडायला शिकवू शकतो. आता राजालाही प्रश्न पडला, असं तसं मरणारच नाही, पण जर दिलंच याला 1 वर्ष आणि लागलाच आपला घोडा आकाशात उडायला, तर ह्या जगात आपण एकमेव राजे ज्याच्याकडे उडणारा घोडा आहे. राजा म्हणला चल ठीक आहे ठीक आहे, दिलं दिलं दिलं, तुला 1 वर्ष दिलं. त्या कैद्याला 1 वर्ष मिळालं, पण तो पहिला कैदी त्यानं परत त्याला विचारला, घोडा खरंच उडतो? तो कैदी म्हटला घोडा उडतो होईल का? मग राजाला खोटं का सांगितलंस? हे बघ, तू तुझं आजचं मरण उद्यावर ढकलतोयस. तसा तो कैदी म्हटला, हे बघ, मी माझ्या जगण्याचे पर्याय निर्माण करतोय. मतलब ह्या 1 वर्षात काही घडू शकतं राजाकडनं घेतलेल्या. म्हणजे अरे ह्या 1 वर्षात मला फाशी देणारा राजाच मरू शकतो, आणि तो नाही मेला तर माझा ह्या वर्षात मृत्यू होऊ शकतो. आणि तो पण नाही मेला तर ज्या राजाच्या घोड्याला आकाशात उडायला शिकवायचा आहे तो घोडा मरू शकतो. आणि तो पण नाही मेला तर घोडा खरंच उडू शकतो. अरे काही घडेल ना, वर्ष आहे माझ्याकडं. मी आता हार कशाला मानू? मी आता माघार कशाला घेऊ? मी परत कशाला फिरू? मी लढत राहील. जोपर्यंत मी जिंकत नाही तोपर्यंत मी झुंजत राहील. तुमचं ध्येय ठरलंय ना, मग झेपावत राहा ध्येयाच्या दिशेनं. झेपावता येत नाही, उड्या मारत जा. उड्या मारता येत नाही, पळत जा. पळता येत नाही, चालत जा. चालता येत नाही, रांगत जा. पण जा, जोपर्यंत ध्येय गाठत नाही तोपर्यंत पुढे जात राहा. पुढे यशच तर स्वागताला उभा आहे. आणि एकदा ते यश मिळवलं की पुढच्या वर्षी याच मंचावर किशोर करिअर पॉइंटच्या वतीनं असा गुणगौरव सोहळाही तुमच्यासाठी आहे. पुन्हा एकदा तुमच्या त्या यशाला मनापूर्वक शुभेच्छा देतो.